नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या योजना यात्रा या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती दररोज आपण वेगवेगळ्या ज्या योजना असतात, त्यानंतर नोकरी असते, त्या संदर्भात सविस्तर माहिती देतो. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावण बाळ योजना आहे, इंदिरा गांधी वयोवृद्ध पेन्शन योजना आहे, या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याबद्दल GR आले आहेत, पैसे वितरित करण्यात आले आहे. पण अद्याप जे लाभार्थी आहेत, काही जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर काही जे लाभार्थी आहेत त्यांचे DBT लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, मोबाईल नंबर देखील लिंक आहे. तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये श्रावण बाळ, इंदिरा गांधी किंवा इंदिरा गांधी वयोवृद्ध योजना असो किंवा संजय गांधी योजना आहे, त्याचे पैसे जमा झाले नाहीत. तर या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तरी ते KYC लिंक आहे, आधार कार्ड लिंक आहे, पॅन कार्ड देखील लिंक आहे, तरी देखील अद्याप तुमचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत की याच्या मागे कारण काय आहे, की तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये का जमा होत नाहीत. तर इथे पुढे तुम्हाला काय करावं लागणार आहे, श्रावण बाळ निराधार योजना आहेत किंवा जे बाकीच्या योजना आहेत त्याचे पैसे वितरित करण्यासाठी GR आले आहेत. वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. बच्चू कडूंनी देखील याची दखल घेतली होती व रायगडावरती याबद्दल आंदोलन सुद्धा पुकारले होते व त्याबाबत 1 एप्रिलपासून ते 10 एप्रिलपर्यंत चर्चा करणार असे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले होते. तर आता इथे तुमचे प्रश्न काही असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे किंवा जी लिंक मी तुम्हाला दिली आहे, व्हॉट्सअप लिंक आहे, टेलिग्राम लिंक आहे, त्यातला सुद्धा तुम्ही जॉईन करायचं आहे, जेणेकरून जे आपल्या माहिती येते तुमच्यापर्यंत पोहोचून जाते. तर आता काही जे लाभार्थी आहे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व पुढचे पैसे तुम्हाला आले नाहीत. तर का पैसे आले नाहीत? DBT लिंक आहे, सगळं ॲक्टिव्ह आहे, तरी सुद्धा इथे पॅन कार्डची लिंक आहे, मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड आहे, सर्व ॲक्टिव्ह आहे, तरी सुद्धा तुमचे इथे पैसे जमा झाले नाहीत. तर इथे काय की पहिलं जे काम होतं, म्हणजे जे जुने लोक होते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होता, तो ऑफलाईन पद्धतीने सर्व कामं होत होते. त्याच्यामुळे काही जरी चुका झाल्या तरी तलाठी तिथे असेल ते समजून घेत होते. पण आता सर्व जे काम आहे ते ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. म्हणजे व्हेरिफिकेशन्स असू द्या, जे कागदपत्रांची पडताळणी आहे, तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे, सर्व कामं जे आहे ते ऑनलाईन होत असल्यामुळे तंतोतंत जुळणारे सगळे इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, माहिती पाहिजे आहे. तुमचे आधार कार्डवरती जे स्पेलिंग्स आहे तेच तुम्ही जे ऑनलाईन अर्ज करताना किंवा जे काही कागदपत्र दिले आहेत त्याच्यावरती पाहिजे आहे. म्हणजे ऑफलाईन पद्धतीने जे चालत होतं आता चालत नाही. जरा जरी चुकी झाली तरी DBT प्रणालीद्वारे तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहेत. त्यानंतर जे काही तुम्ही आधार कार्ड दिलेलं आहे, तुमचे नावं दिलेले आहे, त्यामध्ये काही जरी चुका झाल्या, म्हणजे मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं जे काही छोट्या जरी चुका झाल्या तरी इथे प्रॉब्लेम येत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं आहे, तर तुमचे जे खात्याबद्दल पैसे आहेत, तर आता यासाठी सोल्युशन काय, तर आता प्रश्न तर कळाल की तुम्हाला DBT का बरं, म्हणजे DBT असून देखील तुमच्या याच्यामध्ये पैसे जमा होत नाही. तर आता ऑफलाईन पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे चौकशी करू शकणार आहात. तर तलाठी ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथे बरेचसे लोक तुम्हाला मदत करणारे असतात. त्यामुळे तिथे ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे. स्पष्टपणे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की असे DBT लिंक आहे, मी लाभार्थी आहे, आमचे पैसे का बरं येत नाहीत. तर शांततेत विचारायचं आहे. बँकेशी संलग्न आहेत, आधार कार्ड बँकेशी संलग्न आहेत, पॅन कार्ड आहे, आधार कार्डची लिंक आहे, हे सर्व देखील असून सुद्धा किती तारखेपर्यंत आमचे पैसे आमच्या खात्यामध्ये येणार आहे. कारण GR आलेला आहे, ही कोणतीही खोटी माहिती नाही. आणि तुम्ही जे शासन निर्णय आहे ते सुद्धा दाखवू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्याच्यामुळे ते सुद्धा तुमच्यापर्यंत माहिती असणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुमचे मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांचे जे लाभार्थी आहेत, जे संजय गांधी निराधार योजना आहेत, बाकीच्या निराधार योजना आहेत, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवायची आहे व त्यांना मदत करायची आहे. संपूर्ण माहिती तुम्ही पहिल्यांदा चेक करायची आहे की तुम्ही भरलेलं बरोबर आहे का, म्हणजे तुमचं जन्मतारीख आहे, आधार कार्ड आहे, जे तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलं आहेत, तुमचे मोबाईल नंबर आहे, हे सर्व आहे ते बरोबर आहे का, किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा एकदा त्यांच्याशी बोलून घ्यायचं आहे. का बरं पैसे आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुद्धा झाले आहेत. आपण याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती सांगितलं आहे की कोणत्या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेबद्दल जे काही अपडेट्स येत असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवर ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जे लाभार्थ्यांचे राहिले आहेत त्यांचे नक्कीच
येणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही. तुम्ही प्रयत्न करायचा आहे व नक्कीच सरकारसुद्धा तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे. पैशाचे वितरितसुद्धा केले जाणार आहेत व केले गेले आहेत, तुमच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहेत. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.